तर भिवंडीत जादूटोण्याच्या बहाण्याने महिलेवर अत्याचार झालाय। आजारपण बरे करण्याच्या बहाण्याने या महिलेवर अत्याचार करण्यात आले। महिलेच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करून आरोपीला अटक झाली। साथीदारासह या महिलेवर 15 दिवस अत्याचार केला गेल्याची माहिती आहे। आता बातमी आहे यवतमाळमधून। चिंधुजी पुरके आश्रमशाळेत पुरेशा व्यवस्था नसल्याचं अहवालातून समोर आलेलं आहे। विद्यार्थिनींच्या स्नानगृहाला दरवाजेच नसल्याचं आदिवासी विकास विभागाच्या पाहणीत समोर आले। खिडक्यांना जाळी नसल्याने खोलीत साप येण्याची विद्यार्थ्यांना भीती आहे। 177 विद्यार्थ्यांसाठी 15 बंक बेड आहेत आणि 70% मुलं यामुळे जमिनीवर झोपतायत असं अहवालात नमूद केलंय। झोपाची व्यवस्था कशी आहे इथं? खाली गादी गादीवर हो बेड आहे तर मग ते बेडवर कसं झोपता? बेडवर आम्ही नाही झोपत। नाही का? तुम्ही खाली किती जण झोपता? 4 जण तुम्ही कशावर झोपता दादा? बेडवर एका बेडवर किती जण झोपता? दोघं। बेडची कमतरता आहे. हो, बेडची कमतरता आहे आणि त्या परत पुन्हा वाढवण्यासाठी नवीन बेडची ऑर्डर दिलेली आहे। आता सध्या उपलब्ध आमच्याकडे मुलांसाठी 15 आहेत आणि मुलींकरता 35 बेड आहे आणि सफिशियंट आहे आणि सफिशियंट नाही आहे त्या बेड, पण तरी पण ऑर्डर दिलेली आहे। जेवढी पूर्तता ती 15-20 दिवसात ती पूर्ण होऊन जाईल। वसंतराव पुरके भाजपवर सरकारवर टीका करतात। त्यांच्या आश्रमशाळेमध्ये, आदिवासी आश्रमशाळेमध्ये मुलींच्या शौचालयाला दरवाजे नाही, खिडक्यांना जाळ्या नाही, अशी परिस्थिती आदिवासी विकास विभागाच्या अहवालात आलेल्या धक्कादायक वास्तव आहे। नाही, ते दखल घेऊ। वसंतराव पुरकेजी भाजपवर विरोधात बोलतात म्हणून नाही, पण जर आदिवासी आश्रमशाळेमध्ये अशा प्रकारचे मुलांच्या वसतिगृहाच्या शौचालयात दरवाजे नाही आहे आणि ही की अवहेलना आहे, जर ही आदिवासी विभागाच्या लक्षात आली असेल तर निश्चितपणे त्याची पुन्हा तपासणी करण्यासाठी आम्ही बोलू आणि मी आजच त्या विभागाच्या जे सचिव आहे विजय वाघमारे यांच्याशी बोलेल।